सचिन मोरे आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे येतात. एकच धाव इथून मिळाली जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 7च्या घरात. एक बाद 7 अशा धावा धापडणार पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची गोलंदाजी करत असताना आपण रोहित घरतला पाहताय. धाकटीचा गोलंदाज आहे, सध्या चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळचा बॉल बॅकच्या रनमध्ये आलाय. डीप बॅकवर्ड स्पेन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी झेल सोडलाय. हे झेल इम्पॉर्टंट असतात. महत्वाचा खेळाडू होता आणि त्याचा झेल सोडलाय. अजय पाटीलला इथून मिळालं गेलं हे जीवनदान. आस्था बेलोलीचा महत्वाचा खेळाडू ज्यानं 4 बाईक जिंकल्यात. 6 बाईक ज्याच्या नावावर आहे तसा अजय पाटीलचा झेल सोडला. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या रोहित घरत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. महत्वाचा हा देखील गोलंदाज आहे. सचिन मोरेचा स्विच हिटचा प्रयत्न आणि तो देखील झाला सक्सेसफुल. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल रिबसचा षटकार पाहायला मिळाला सचिन मोरेच्या बॅटमधून. षटकार आलाय. पहिलाच फटकार रिव्हर्सचा खेळला आणि तो देखील सक्सेसफुल. यावेळचा बॉल शरबर इजा देणार धरू पाहायला मिळाला. त्याचवेळी लगेच पलटवार केलाय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धाबा जमा केल्या त्या गावदेवी बेळवणी टीमनं. 1 बाद 14 धाबा. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर विंधण्याचा महत्वाचा गोलंदाज एक युवा धाटणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. यश घरतला तुम्ही पाहताय. महत्वाचा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेहमीच चांगली गोलंदाजी केली यशनं. मग टेनिस क्रिकेटची स्पर्धा असो किंवा रबर बॉलची स्पर्धा. बॅटची कडा. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. बेलवली संघाला आणखीन एक धक्का. अजय पाटील मोठी कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट मिळवलंय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिला बेलवली टीमला. यश घरतनं पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट मिळवलंय. अजय पाटील बेलवलीचा हा खेळाडू आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावर येताना पाहायला मिळणार आहे. तुषार येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खेळत असताना तुषारचा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. नो +6. मागच्या बॉलवर नक्की घडलंय काय. नो बॉल टाकलाय यशनं आणि त्याच वेळी षटकार पाहायला मिळाला. 7 धावा देऊन गेलाय तो यश. महत्वाची हा बॉल आपण म्हणूयात की एकाच चेंडूवर एक विकेट देखील आलाय. एकाच बॉलवर 7 धावा देखील मिळाल्यात. त्यामुळं एका चेंडूवर बरंच काही घडताना पाहायला मिळालंय. रबर बॉलची स्पर्धा पाहता धावपटा धावा लागले गेल्या त्या 21 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये तुषार आले आणि तुषारनं पहिल्याच बॉलवर षटकार देखील लगावलाय. फ्रीटचा बॉल व्हेरिएशन केलाय.
चेंडू पडला त्याच वेळी आतमध्ये वळवला. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवर यश घेतला पाहता. नेहमी त्याची गोलंदाजी या क्रीडांगणामध्ये लाभदायक पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणामध्ये त्यानं मिडल षटक देखील टाकलं. पण आता रब्बर बॉलची स्पर्धा तो खेळतोय. हंगामाला आत्ताच सुरुवात झाली आणि त्याचवेळी महत्वाची ही खरं तर स्पर्धा देखील पाहायला मिळते. मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून ही रब्बर बॉलची स्पर्धा. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न हॅमर केला. डीप मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक रोहित पाहायला मिळतात. सिंगल रन झाले आणि एकेरी दामिनीशी संघ जाऊन पोहोचला. तो अर्थातच 22च्या घरात मोठे फटके या सुरुवातीला आले होते जिथे प्रफुल्ल पाटील चामून षटकारानं सुरुवात केली होती. पण त्यानंतर लगेच रोहितनं महत्वाची विकेट मिळवल्या. सचिन मोरे हा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे ज्यानं रिव्हर्सचा षटकार ठोकला. त्यामुळे महत्वाची मॅच आणि आता महत्वाच्या मॅच मध्ये चांगला सामना देखील पाहायला मिळतोय. काय करायचंय हा बॉल आणखी एक अतिरिक्त उंची गाठले. चेंडून नो बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा आणखी एक चेंडू टाकावा लागणार आहे गोलंदाजाला. यश घरतनच पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट अजय पाटीलची मिळवली पण त्यानंतर एक्स्ट्रा देखील धावा देताना पाहायला मिळतोय. त्यानं 2 खराब चेंडू टाकले. त्याचवेळी 7 धावा त्याच्या बॉलवर देखील येताना पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या सचिन मोरे खेळताना पाहायला मिळतात. महत्वाचे हे खेळाडू आहेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिल्टी लाबासा आलाय षटकार. यावेळचा बॉल थोडासा वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. व्हेरिएशन जरूर केलं. त्याचवेळी डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो. क्रीडांगणाच्या आतमध्ये शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. लास्ट बॉल आणखीन बाकी. या षटकामध्ये विकेट जरूर आले पण धाबा एक्स्ट्रा देखील खर्ची केल्यात. यशनं 2 षटकार पाहायला मिळाले. 2 नो बॉल पाहायला मिळाले. यावेळचा बॉल फिरून खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिल्टील दाबा अंपायर डिसिजन पेंडिंग. या चेंडूवर आलाय सीमा पार. चेंडूवर मिल्टील दाबा 6 षटकार. पस्तीस धावा आपल्याला लागले गेल्या. 35 रन्स. 2 विकेट जरूर गेल्यात. 35 धावा देखील पाहायला मिळतात. प्रियांशू आला आणि प्रियांशूचं भव्य स्वागतच केलंय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. तुषारच्या बॅट मधून हा दुसरा षटकार.
षटकार पाहायला मिळतोय. धावा लागले गेलेत त्या 41 धावपटला लागले गेलेत. प्रियांशूचं भव्य स्वागतच केलंय. मोठा फटका षटकार येताना पाहायला मिळतोय. 41 धावपटला लागले गेलेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगलासा खेळ देखील पाहायला मिळतोय. यावेळचा आणखीन एक बॉल आणि त्या बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. आजच्या दिवसातील आणखीन एक लांबच लांब षटकार. 47 पाहायला मिळतात. प्रियांशू आणि त्याच्या विरुद्ध 2 बॉलवर 2 मोठे फटके, 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. सुरुवात चांगली केल्या तुषारच्या बॅट मधून. आतापर्यंत तो 5 बॉल खेळलाय. 5 बॉल मध्ये 3 षटकार त्यानं ठोकलेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. त्याच वेळी सिंगल रन इथून आले. 2 धावा मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात. धावा लागले गेलेत त्या 49 धावा. सुरुवात चांगली राहिली आज गावदेवी बेळवली टीमची. एका बाजूला पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर महत्वाची विकेट आली. पण आता मिड ऑर्डरचे खेळाडू चांगला खेळ सावरतात. सचिन मोरेने 3 षटकार लगावलेत. त्याचवेळी तुषारच्या बॅटमधून देखील 3 षटकार पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रियांशू आहे. यावेळचा बॉल खराब पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आणखीन एक चेंडू टाकावा लागणार आहे आणि त्याच एक्स्ट्रा आता 50 धावा कंप्लीट केल्यात गावदेवी बेळवली टीमनं. 50 धावा होताना पाहायला मिळतात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज दिवसभरामध्ये 104 धावांचा सर्वोत्कृष्ट हायस्कोर आपण टाकीगाव संघाचा देखील पाहिला होता. यावेळचा बॉल खोदून काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज पाटील तिथपर्यंत पोहोचलाय. महत्वाचा आणखीन एक झेल कॅरी केला जातोय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. सिंगल रन इथून त्याला पाहायला मिळते. शेवटचा आणखीन बॉल बाकी. प्रियांशू सध्या षटक हाताळतो. 51 धावा धावपडला लागले गेल्यात. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 2 षटकार पाहायला मिळाले. पण त्यानंतर मागील 3 चेंडूवर फक्त 4 धावा आणि महत्वाची 1 विकेट त्याने मिळवलाय. तुषारला बाद केल्याने आता क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू देखील दाखल झालाय. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल त्याने निर्धाव टाकलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेलेत त्या 51 धावा धावपडणार पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये देखील महत्वाचे ग्रामीणचे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. चिर्ली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध पप्पन 11 पेठ, वरसपोर्ट भूमिका चिर्ली त्यांच्या विरुद्ध नांदगाव, रियांश अँड समर्निका 11 नौकार अलिबाग त्यांच्या विरुद्ध साई आणि बामणडुंगरी त्यांच्या विरुद्ध येणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये खेळलाय. सूरज पाटील पाहायला मिळतात ज्यांनी चेंडूची पकड केल्या. एकच धाव इथून मिळाल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पाटील संघाचा यशस्वी कर्णधार बशावली बिंदणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरेश पाटील साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. दाबडा धाबा लागले गेले ते 52 धाबा. अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं लांबच लांब सचिन मोरेच्या बॅटमधून प्रहार. मिल्टी दाबाचा षटकार. अठ्ठावन्न धावा दापडला लागले गेल्यात. 58 रन्स. 58 धावा दापडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्या करत असताना सचिन मोरे पाहायला मिळतात. आणखी एक फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर लांबच लांब सचिन मोरेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. सचिन मोरे अनबिलेबल चांगले बॅटिंग त्याची पाहायला मिळते. 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 10 बॉल 31 धावांवर सचिन मोरे खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला. वेग काढला होता आकाश पाटीलनं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील बिंदण्याचा महत्वाचा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा सध्या व्यावसायिकरित्या तो देखील खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक तडाखा सचिन मोरेच्या बॅटमधून. हा 6वा षटकार. सत्तर धावा धावपड्या लागल्या गेल्यात. 70 धावा पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल आणि तो देखील तेवढाच उंच. लांबी गाठेल का? क्षेत्ररक्षक आहे तैनात पण त्यांच्यापेक्षा दूर दूर आणि दूर ठेवलाय सीमा पार षटकार. तर धावा झाल्या तरी आता 77चा पाठलाग करावा लागणार आहे बशा 11 मिन्नने टीमला. स्क्वॉड मध्ये स्वागतच केलं सचिन मोरेचं. काय कमालीची त्यानं बॅटिंग केली. शॉर्ट अँड स्वीट कमालचे फटके त्याचे पाहायला मिळाले. चांबो हेच म्हणाल असेल मोरे तू तो